तर नक्कीच धन्यवाद रोहन पाटील. पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये जॉईन झालेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आणि आयोजकांच्या वतीनं आपण पाहू शकाल हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात ऐकतात भूमिक स्पोर्ट्स गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेटचा BS40+ बिग ब्लास्ट लीग 2026 हा चौथा दिवस. पहिल्या 2 दिवसामध्ये तुम्ही जर अनुभवलात तर अंबाडी ते कवाड झोनच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि आज आपण अनुभवतो कालपासून आपण जर पाहिलं तर 40+ बिग ब्लास्टच्या माध्यमातून दोन्ही टीमचा 12वा खेळाडू हा मात्र बंधनकारी असेल. इथे मात्र जॉईन होत आहेत दोन्ही टीमचे 12वा खेळाडू. जाऊ तर मॅच रेशन एका साईड आपण जर पाहिलं तर मॅच आपल्याला मॅच क्रमांक 3 ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिलं तर KFG खानिवली यांनी पहिली मॅच आजच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये जिंकली आहे आणि विजयाचा पहिला सोमत डंका आजच्या दिवसामध्ये वाजवला. जाऊया त्या मॅच रेशन जिथे आपण पाहिलं तर आज सुपरस्टार आणि ज्याने खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल की घोडगावचं जर्मन घोडगावला ज्याने सर्वात जास्त बिगर षटकार मारले आणि कमी वेळेमध्ये कमी वर्षामध्ये ज्याने क्रिकेटचा धुमाकूळ घातला तो सागर पाटील याचा मात्र आज वाढदिवस आहे. युवा सेना आपण जर पाहिलं तर युवा सचिव स्वप्नील ठाकरे यांच्याकडनं सागर पाटील याला देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी क्रिकेट समाज गणेश पांडव माझ्याकडनं देखील सागर पाटील आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील वाढदिवसाच्या. तुम जीव हजारो साल हे दुआ आहे हमारी. स्ट्रायकर एंड वरती आहे बॅटर आपण पाहतो नक्कीच मनोज पाटील आपण पाहू शकाल मनोज जाधव मॅन फ्रॉम निंबवली आणि अशोकला आपण पाहतो अशोक कासार गोलंदाजी माग वरती आहे. पहिला बॉल स्लाइस केलाय परफेक्ट मध्ये पाहू शकाल टेम्परामेंटचा वापर. क्या बात आहे मनोज जाधव परफेक्ट पण पाहू शकाल. तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणून अनेक वर्ष त्याने नित्यान स्पोर्ट्स क्लब क्रिकेटकडनं क्रिकेट गेला मग त्यानंतर ओमसाई निंबवलीकडनं त्याने क्रिकेट गेला आणि याच वर्षामध्ये SP बिलोशी या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. आज देखील तुम्ही त्याला मैदानाच्या आतमध्ये पाहता. पहिला बॉल 2 खेळाडूंच्या मधोमध मात्र इंटू द गॅप. आपण जर पाहिलं तर जुनेद बगदादी ह्याचा देखील एक मोठा इतिहास आहे. जर्मन क्रिकेट क्लब केल्टन अजित क्रिकेटचा माथारा अजूनही आठवते 2021 साली ज्याने खऱ्या अर्थानं क्वालिफायच्या मॅच मध्ये हर्षद ओंडोला साथ दिली आणि तिथे गोलंदाजी मागवरती आपण पाहिलं तर टिवरी संघाला पराभूत केलं होतं. परफेक्ट इथे पाहू शकाल सन्मान करा प्रत्येक गोष्टीचा. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. जोरदार अपील स्ट्रॉंगली आपल्याला पाहायला मिळते आहे. जाऊयात आपण थर्ड अंपेअरच्या दिशेनं आणि ते आपण पाहू शकाल की थर्ड अंपेअर दॅट इज कॉल इट्स रन आउट विकेट्स येस या नो. Not out as a safe batter. अशोक कासार नरफॉर्म चांबले मनोज जाधव आणि अशोक कासार जोडी मात्र आपण स्पर्धा आपण पाहतोय. टॉप ऑर्डर मध्ये खूप सारे बॅटर आपण पाहू शकाल की ज्या टीम मध्ये अमोल पाटील सारखा एक आयकॉन प्लेअर आणि या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून आपण पाहू शकाल. BS पाहू शकाल भूमिक स्पोर्ट्स जो देखील सर खऱ्या अर्थानं आज ही आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे अप्पर कडे सायन बॉल फक्त फिनिश करायचा प्रयत्न केलाय. दिशा दर्शवली गेली आहे. सॉफ्ट हँड वापर तिथे पाहायला मिळतोय. हलक्या त्याचा वापर केला गेलाय. बॉल मात्र निघून चाललाय डाऊन दी ग्राउंड. चौकार 4 धाबा. तीन बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 9. पण म्हणतो ना क्रिकेटमध्ये म्हणतो की टेम्परामेंट आणि टेक्निकल शॉट सिलेक्शन ॲज अ इम्पॉर्टंट. कारण तुम्हाला क्रिकेटमध्ये सातत्याने पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती येणारी धावसंख्या खूप महत्त्वाची असेल. कारण प्रत्येक बॉल जर शॉर्ट ऑफ लेंथ आला तर तुम्ही षटकार चौकार तब्दील करू शकाल. मात्र येणारा पेसला किंवा स्लोअर अँड कट गोलंदाजीला तुम्हाला जर खऱ्या अर्थानं धावलं तर बॅकफुटला जाऊन तुम्हाला पंच करावं लागेल. तुमचं स्थान त्या ठिकाणी दाखवावं लागेल. अशा पद्धतीने आता फलंदाजी अशोक कासार आणि मनोज जाधव तरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. मॅचची स्थिती तुम्ही जर अनुभवली तर स्टार्ट मिळते. म्हणतो ना अभिषेकची सुरुवात आणि क्रिकेटची सुरुवात कधीही करा केव्हाही करा मात्र ती अशी करा ॲज अ गेम इज ऑन. कारण स्वतःला त्या ठिकाणी प्रमोट केलं गेलंय आणि खऱ्या अर्थानं अशोक कासार देखील एक टेक्निकल शॉट केला गेला आणि धावसंख्या आतापर्यंत 3 बॉल नंतर 9 धावसंख्येवरती आहे. 2 बॉल 5 धंदी करतो मनोज जाधव. 1 बॉल 4 करतो अशोक कासार. बॉल क्रमांक 4 यावेळी कुठे केला स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू या ठिकाणी पाहू शकत नक्कीच आपण पाहतोय फाईनला बॉल निघून चाललाय. मनोज जाधव क्या बात आहे सुपर आणि बिग विंडो विकेट ॲज अ गुड पाहू शकाल फिटनेस पाहायला मिळते. आज 40+ एज देखील असेल तरी फिटनेस पहा
आणि असं आपण पाहू शकतो आतापर्यंत या मॅच मध्ये अशोक कासार आणि मनोज जाधवनं खूप चांगल्या पद्धतीने पहिल्या ओव्हरची सुरुवात केली आहे आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 4 बॉल नंतर 12 या धावसंख्येवरती आहे. स्पेल क्रमांक पहिल्या मेंटेन पॉवर प्ले इज इम्पॉर्टंट कारण केएफजी खानिवली आपण जर पाहिली तर आजच्या दिवसाची पहिली मॅच जिंकली आहे आणि आतापर्यंत या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ मध्ये कंप्लीट झालाय आणि 12 ही धावसंख्या आपण पाहतोय. गोल्डी गोल्डी स्पोर्ट्स ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आउट ऑफ दी ऑप्शन आपण जर पाहिलं तर खूप दूर बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि ते वाईट पद्धत दर्शवताना धावसंख्या 13 या धावसंख्येवरती सुंदर होता. खूप चांगल्या पद्धतीने बॅटपडला खेळायचं होतं मनोज जाधव सारख्या बॅटरला एक सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न करतोय. मोस्टली आपण जर पाहिलं ना तर इथे त्याच पद्धतीने फलंदाजी करणं कारण पहिल्याच ओव्हर्समध्ये तुम्ही जर 12 ते 15 धावा जर आल्या तर तुम्हाला इथे मात्र 50+60 रन्स ऑन द प्लस नक्कीच पाहायला मिळतील कारण 15 सरासरी आली 5 ओव्हर्समध्ये तुम्ही जर पाहू शकाल 50+ असेल 60+, 70+ देखील होऊ शकतील. अशा पद्धतीचं प्लॅनिंग आता मनोज जाधव आणि अशोक कासार मैदानाच्या आतमध्ये करतोय. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या स्पीडमध्ये धावसंख्या फलकावरती 15. वॉट बॉल आणि थोडस पण पहिला अकूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. हाईट दिली नाही बॉलला. षटक या ठिकाणी मात्र जगदीशनं पहिलं कंप्लीट केलंय आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 15 या धावसंख्येवरती आहे. येणारे 24 बॉलचा खेळ अजून बाकी आहे त्यात आपण घेऊया ब्रेक. आपण जर पाहिलं तर पहिल्या स्पेलचा इथे खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या स्पेलनंतर धावसंख्येची टोटल तुम्ही जर पाहिली तर मनोज जाधव आणि अशोक कासारनं चांगली फलंदाजी केली आहे. 15 या धावसंख्येवरती आहे. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आला गोलंदाज निलेशला आपण पाहतोय. निलेश पाटील गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2. अशोक कासार मनोज जाधव चांगली फलंदाजी वेटकून खेळायचं होतं. स्लो बॉल इथे पाहायला मिळाला. थोडंसं हलक्या हाताने खेळायचं होतं. स्विंग खूप चांगला आहे. कट करण्याचा प्रयत्न असेल ऑफ ब्रेक असेल लेग ब्रेक अशा पद्धतीने गोलंदाजी 3 ते 4 बॉलांचं रनअप राईट ऑन द वर द विकेट आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करतो मिस्टर निलेश पाटील. गुड बॉल परफेक्ट बॉल होता. ऑप्शन आपण पाहू शकाल तिथे खेळायचं आहे कारण मनोज जाधव याच करता ओळखला जातो टेनिस क्रिकेटमध्ये कारण राईट त्याचं खूप चांगलं असतं. ऑप्शनच्या बाहेर त्याचं खेळणं खूप पाहायला मिळतं. इथे मात्र इथे बीट करताना पाहायला मिळाला. लेंथ चांगली होती. लाईनअप देखील पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट केलं बॉल. बॉल क्रमांक या ठिकाणी पाहू शकाल 2. 15-16 ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावसंख्या आली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 6 बॉल 7 अंकी मनोज जाधव खेळतो. 3 बॉल आपण जर पाहिलं तर 8 अंकी अशोक कासारला पण खेळताना पाहतोय आणि निलेश पाटील नव्यानं गोलंदाजी मार्कवरती आहे. पंच दर्शवताना नो बॉल पाटा विकेट आणि मोस्टली आपण जर पाहिलं माठी विकेट मध्ये खूप काही डिफरंट आहे आणि त्याच करता आपण पाहू शकाल की पाटा विकेट तुम्हाला थोडंसं स्लो देखील पाहायला मिळते की तुम्ही बॉलला टर्न करू शकाल. तुम्हाला माठी देखील सपोर्ट करेल. पाटा विकेटमध्ये तुम्हाला माती पाहू शकाल की ज्या पद्धतीनं पेस पाहायला मिळेल अशा पद्धतीने मात्र आतापर्यंत गोलंदाजी आहे. फ्रीट इज अवेलेबल. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये फ्रीटचा बॉल आहे. मनोज जाधव त्याचा फायदा घेईल का? इथे मनोज जाधवने बॉलला उडवलं. चेंडू हवेमध्ये आहे. शेवटी उंची तेवढी लांबी होणार नाहीये. स्पेनचा खेळाडू जोपर्यंत मात्र हा झेल कॅरी करेल मध्ये तिसरा धावेचा प्रयत्न आहे. अशोक कासार आणि मनोज जाधव क्या बात आहे. सुपर. अच्छा दुसऱ्यामध्ये दोन्ही बॅटर सारी पार्टनरशिप देत आहेत. म्हणतो ना आयुष्यामध्ये सुरुवात करायची असेल तर मात्र आपला लाईफ पार्टनर खूप महत्वाचा आहे. येणाऱ्या दुःखामध्ये सामील होणं खूप गरजेचं आहे आणि क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे की जेव्हा एखादी कंडिशन आपण पाहू शकाल की थोडंसं मात्र बॅकफूट असेल मग तिथे मात्र काही साई संधी मिळत नाही तेव्हा ते नेक्स्ट बॅटर त्याला संधी देतोय.
व्हाईट कॅप आपण पाहू शकाल नरेश सर यांनी जर खालती जरी पडून डाय घेऊन जर मात्र झेल घेतली तर मात्र रोहन पाटील यांच्याकडे 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे रोहन पाटील. नरेश सरांकरता देखील इथे पाहू शकाल की प्राइज लागते. आज मात्र फुल मूड मिळतात रोहन पाटील. शिक्षक गौरव मध्ये ते एकत्र खेळलेत आणि आज फुल मूड मध्ये आहेत. मी रोहन पाटीलला संध्याला खूप सारी एनर्जी देत आहेत. विकेट खेळला खूप चांगल्या पद्धतीने. इथे मात्र लॉंग क्षेत्रामध्ये बॉल साईनाथ पोस्टे त्या ठिकाणी पाहतोय पण सिंगल येते. 20 रन ऑन कार्ड. 20 या धावसंख्येवरती आहे. 21 या धावसंख्येवरती आहे. 4 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला. 21 धावसंख्या आपण जर पाहिलं तर ओल्डी गोल्डी स्पोर्ट कडनं पाहायला मिळते. म्हणजे ज्या पद्धतीने म्हणणं की कॅप्टन आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं संधी दिली आहे आणि त्याच कॅप्टनने त्याचं खऱ्या अर्थानं सोनं करता. इथे मात्र मनोज जाधव च्या बॅटमधून हा बॉल निघून चाललाय. बॅटपट स्क्वेअरले डुबला. इथे मात्र सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. फील्ड गुड फील्ड पाहायला मिळाली. चौकार निश्चित होता. मध्ये 3 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या गेला अशोक काशार आणि मनोज जाधवनं. इथे 3 धाब्याच्याच मदतीनं स्कोर कार्ड 24 या धावसंख्येवरती आहे. विश्वाकडा परफेक्ट वर पाहू शकाल. खेळायचा प्रयत्न केला. शफल चालवतो अशोक कासार आणि क्रॉस द लाईन सर मात्र बॉलला फाईन बिट खेळायचा प्रयत्न केलाय. हे की बॉल असा नाही तिथे मात्र बॅट मध्ये कनेक्शन झालं नाहीये. आलाच मात्र म्हणतात की खऱ्या अर्थानं मास्टर माइंड बॅट आहे. अनुज जाधव अशोक कसा करणं चांगली फलंदाजी आहे. रनिंग बिटवीन विकेट आपण नक्कीच सर आम्हाला दर्शवताय चांगली आहे. या दोघांमध्ये कॉम्बिनेशन देखील सर आपण तेवढं चांगलं आहे. दोघांमध्ये कॉल देखील तेवढं चांगला आहे. भूषण घोडविंदे यांच्याकडनं 6171. अशोक कासार यांच्या प्रति षटकारामागे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅन फ्रॉम मालबिडी युवा डान्सिंग डायनामिक पर्सनॅलिटी युवा उद्योजक भूषणजी घोडविंदे पण पाहू शकता 6171 यांच्याकडे पाहू शकता अशोकजी कासार यांच्या प्रति षटकाराकरता इम्पॅक्ट प्लेअर इथे आपण पाहू शकता नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये पण सफल दर्शवताना यांच्याकडे मात्र नक्कीच अशोक कासारच्या प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धन्यवाद आपलं देखील भूषण घोडविंदे. 2 ओव्हर इथे कंप्लीट झालेत आणि 2 ओव्हर 13च्या सरासरी इथे धावफलक आपण जर पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचतोय. पाहू शकाल ओल्डी गोल्डी स्पोर्ट्सचं विदाउट विकेट लॉस ऑफ 26 या धावसंख्येवरती. दीपक स्पेल क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर मनोज जाधव. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 11 धावा. जिथे निलेश पाटील गोलंदाजी मार्क वरती होता. आता मात्र आउट ऑफ द ऑफ स्टंप. आपण जर पाहिलं तर नक्कीच व्हाईट बॉल सिंगल येते. धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच 27 या धावसंख्येवरती. 27 रन ऑन कार्ड विदाउट विकेट लॉस ऑफ. एक विकेट च्या शोधामध्ये आपण जर पाहिलं नक्कीच या ठिकाणी खेळची खानिवली शपण खेळला गेलाय. मनोज जाधवचा हा स्ट्रोक आपण पाहतोय सर मात्र निघून जाईल. अलॉंग द कार्पेट चौकार 4 धावा. मनोज जाधव मी म्हटलं ना की एक तंत्रशुद्ध फलंदाजी आहे आणि मास्टर म्हणजे तेच खेळाडूचं की अनेक वर्ष पाहत आलाय
आणि याकरता तो ओळखला जातो अंडर टेनिस क्रिकेटमध्ये. मग खानिवली प्रीमियर लीग असेल, उमसाई निंबवली असेल, नित्यान स्पोर्ट्स क्लब असेल, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्याने एक चांगला क्रिकेटर म्हणून आपल्याला स्वतःला सिद्ध केलंय. पण म्हणताना स्वतःचं साम्राज्य स्वतःला निर्माण करावं लागतं आणि इथे तेच मध्ये पाहू शकेल. आता तरी सध्या स्थिती आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मनोज जाधव एक चांगली बॅटिंग करतोय. 9 बॉल मध्ये 17 धावा. तर अशोक कासारला पाहत आहे, त्याने देखील आतापर्यंत 5 बॉल मध्ये 11 धावा आल्यात. आणि ऐकॉन आपण जर पाहिलं तर अमोल पाटील देखील आहे. ते लेन चांगली होती, फुलेंचा बॉल इथे बॅट साईड पाहायला मिळतोय. सिंगलचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का मैदानाच्या आतमध्ये. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. म्हणेन की खऱ्या अर्थानं अमोल पाटीलच्या माइंडचा इथे मात्र विचार करावा लागेल. काय प्लॅनिंग केलंय हे पहिल्यांदा स्वतः ओपनरला न येता 5 ओव्हरमध्ये मनोज जाधव आणि अशोक कासाला पाठवलंय. हा प्रॅक्टिसचा अनुभव असेल, कारण 40+ सातत्याने गुड मॉर्निंग क्लब्स इथे प्रॅक्टिस करत असते आणि या मैदानाचं प्रत्येक कानोगोपरा त्यांना माहिती आहे. या मैदानामध्ये कसं खेळायचं आहे, त्याच्या कोणत्या गोलंदाज कशा पद्धतीने फेस करावं लागेल, ह्या प्लॅनिंग मध्ये दोन्ही बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये काम करतायत. ते मोठा सुकाळाचा होता, बॅट पाहायला मिळतोय. करेक्शन प्रॉपर झालं नाही मनोज जाधव कडनं. साईनाथ पष्टे तिथे फील्ड करेपर्यंत एक सिंगल येते. एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 34 या धावसंख्येवरती. आठवड्याला आपण पाहिलं तर इथे चांगल्या पद्धतीनं दोन्ही बॅटरना चांगली पार्टनरशिप. ऑलमोस्ट आपण जरा पाहिलं तर क्रिकेट म्हणतो ना, पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. कारण तुम्ही पहिली ती 60 देतात ना, आणि टॉप ऑर्डरचे बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर मनोज जाधव आणि अशोक कासारगा. आणि आतापर्यंत स्पेल क्रमांक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 3 आहे. त्यातील 3 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला. बॅटसेज चेंडू पद्धत सरळ निघून चाललाय 2 खेळाडूंच्या मधोमधनं. एंड टू द गॅप इज क्लिअर. बॉट इज देयर. चौकार. सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी घोले साहेब त्या बहुशा नक्कीच. त्यानंतर घरत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या दोन्ही व्यक्तिमत्व या स्पर्धेत पाहायला नक्कीच आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि आपण पाहिलं तर नक्कीच मिक्स स्पोर्ट्स गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अजित क्रिकेटचा महातारा या स्पर्धेमध्ये आपलं वेलकम हार्दिक स्वागत आहे. महाकाल टीमचे ऑनर देखील आहेत. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण बाणारा सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान. क्रमांक आपण जर पाहिलं तर आतापर्यंत या षटकातील 4 बॉलचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. इथे स्विच हिटचा देखना फटका. मैच विथ कॉपी बुक स्टाइल. बॉल मत निघून चाललाय. लगा तो बात नहीं तो बर्बाद होने वाली गेंद. डाउन द ग्राउंड. क्या बात है मिस्टर अशोक कासार. सरळ मात्र स्विच हिटचा देखना फटका. चौकार. क्या बात आहे. जबरदस्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. तरी बॅटरनं आपण पाहिलं तर 42 धावांची पार्टनरशिप केली आहे. आणि तिथे आपण पाहिलं 11 बॉल 20 धावांवरती मनोज जाधव. 7 बॉल 19 धावांवरती अशोक कासारला पाहतोय. एकदा तर बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच ओल्डी गोल्डी स्टार आपण जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे आपल्या मात्र खेळाडू कक्षाबंध आणि सर्व मात्र क्रिकेटला घडणं. काय मात्र बॅटिंग केली आहे. रनिंग बिटवीन विकेट आपण पाहतो रोहन पाटील. अशोक कासारच्या प्रत्येक षटकाला करता 6171 भूषण गुडविंदे यांच्याकडनं प्रति षटकारामागे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर आतापर्यंत रोहन सर चौकार तर षटकार निश्चित देतील, कारण आतापर्यंत त्याच पद्धतीने फलंदाजी करतोय. इथे थोडी मात्र आता पाहू शकाल की हा उलट्याचा झटका देण्याचा मात्र प्रयत्न मनोज जाधव आणि अशोक कासार नक्कीच करतील. 18 बॉल आपण जर पाहिले इथे मात्र 17 बॉल मध्ये 42 जमा इथे कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या ओव्हर्स मध्ये 15 आल्या, त्यानंतर 11 धावसंख्या होत्या. अजून मात्र या षटकातील 1 बॉल बाकी आहे आणि स्कोर कार्ड 42 या धावसंख्येवरती आहे. बॉल क्रमांक 6, बॉल क्रमांक 18. लेफ्ट मोहर विकेट मात्र गोलंदाजी केली जाते. दीपक गडनं सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मनोज जाधव आणि अशोक कासार मध्ये सुपर पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हर्स नंतर आपण जर पाहिली तर धावसंख्या मात्र पाहायला मिळतीये जाऊन पोहोचेल ती मात्र 44 या धावसंख्येवरती. म्हणजे पहा जिथे 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि आपण सरासरी जर पाहिली तर एक चांगल्या पद्धतीने पहिल्या ओव्हर्स मध्ये 15 आल्या होत्या. सेकंड ओव्हरचा विचार तुम्ही जर केला तर आत्ताच्या स्थितीमध्ये तर तिथे मात्र अशोकाचा मनोज जाधवनं 11 धावा, मात्र दीपकची गोलंदाजी तिथे आपण अक्षरशः पाहिलं तर 6 मध्ये 18 धावा अशा पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग केली आहे. आणि 3 ओव्हर्स नंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स ह्या टीमचं मध्ये बहुशः विदाउट विकेट लॉस ऑफ जाऊन पोहोचते मात्र फलकावरती 44 या धावसंख्येवरती. अर्ध्या षटकामधून 50 धावा पाहू इथे मात्र नक्कीच 6 धावा दूर आहे. मात्र नक्कीच बनतील का, काय घडेल काय बिघडेल त्यात घेऊया छोटासा ब्रेक आणि इथे
आपण पाहतोय मांडेकरांचं देखील आगमन झालंय. और क्रमांक 4 गोलंदाजी मागपती जुनेद बगदादी आपण पाहतोय मनफाम कुडूस. अनेक वर्ष खऱ्या अर्थानं कुडूस ह्या टीमचं नेतृत्व केलं. एशियन क्रिकेटर योगेश चौधरी असेल, लालू असेल, हर्षद भैबर असेल, मुजस्सर पटेल असेल, मोचम पटेल असेल, आणि खऱ्या अर्थानं वाडा टेनिस क्रिकेटला ज्याने टेनिसच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं आणि त्याच गावातील हा खेळाडू आता गोलंदाजी मागवरती आलाय जुनेद बगदादी आपण पाहतोय. मनोज जाधव आणि अशोक कासार as a super batting and super partnership 44 runs without wicket loss of आपण जर पाहिलं उलटी गोल्डी सुपर स्पोर्ट्स. यशश्री नरेसर यांच्याकरता झेल घेतला तर कशावर झेल घ्या, मात्र रोहन पाटील यांच्याकडनं 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मनोज जाधवनं वेटकून खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर टिपला बॉल मध्ये निघून चाललाय त्याहून ती ग्राउंड. मनोज जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आता चौकार 4 धाबा. अठ्ठेचाळीस धावसंख्येवरती अर्धशतक झालं तर नक्की जोरदार टाळ्या झाला पाहिजे दोन बॅटर काढणं, ज्याने खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील पहिली ती 50 आहे ती मात्र नक्कीच पार्टनरशिप मध्ये केली आहे. इथे पंचाकडे जोरदार अपील आपण पाहतोय. सिंगल त्या ठिकाणी कडवड केली जाते आणि सिंगलच्याच पद्धतीने स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 49 धावसंख्येवरती. मला आता वाटतं की नक्की जिथे पार्टनर चांगली झाली आहे, मात्र प्रेक्षकांना अपेक्षा आहे की अमोल पाटील केव्हा मैदानाच्या आतमध्ये येईल आणि आम्हाला देखील असं वाटतं की अमोल पाटील केव्हा मैदानाच्या आतमध्ये येईल. धावसंख्या 49 वरती आहे, 49 रन ऑन कार्ड आपण पाहतोय आतापर्यंत. अशोक कासार, जुनेद बगदादी, नेक्स्ट बॉल. वॉट बॉल प्लस स्पॉटचा इथे वापर केला गेला. अप्रतिम बघू शकाल, थोडीशी बॉल आहे दिली गेली आहे. उद्या मात्र ठीक 4 वाजता स्पर्धेला सुरुवात असेल. गावदेवी कोलिवली आपण जर युट्यूबला जॉईन असेल तर ठीक आहे, ते मात्र 4 वाजता पोहोचायचं आणि सिकंदर स्पोर्ट्स महापोली आपण देखील 4 वाजता पोहोचायचं आहे. आमच्यापर्यंत अपडेट दिली आहे रोहन पाटील यांच्या माध्यमातून. आपण देखील युट्यूबला जॉईन असाल कोलिवलीकर किंवा मात्र महापोलीकर तर नक्कीच त्याचा आवाज तुमच्यामध्ये पोहोचत असेल. आपण इथे ठीक मात्र उद्याच्या क्वालिफायच्या मॅचच्या दिशेनं इथे मात्र ठीक 4 वाजता पोहोचायचं आहे. आपण जर 4:15 पर्यंत आला तर मध्ये कमेंट च्या माध्यमातून तुम्हाला पॅनलाइज केले जाईल, म्हणजे कुठेतरी ओव्हर मध्ये कमी केलं जाईल. आणि हडकमल सरांचा शब्द आहे, कोणती मत लंगडी सबक इथे मात्र तुमची स्वीकारली जाणार नाहीये. त्याकरता नक्कीच गावदेवी कोलिवली वैभव हँड टीम कंपनी तर एका साईड नक्कीच सिकंदर स्पोर्ट्स महापोली आपण ठीक 4 वाजता क्वालिफायची पहिली मॅच असेल. इथे आपण जर पाहिलं तर फर्स्ट विकेट इज डाऊन. इथे मात्र पहिली विकेट पाहायला मिळाली आणि पहिल्या विकेट नंतर या स्पर्धेचे प्रायोजक वन मॅन आणि ज्यांच्या नावाची डंका आज पूर्ण महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये राहिली आहे तर की श्रवण ठाकरे या ठिकाणी आता मैदानाच्या आतमध्ये. अशोक कासार 23 धावून ते बाद झालेत, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. सुपर बॅटिंग केली होती, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं मनोज जाधव आणि अशोक कासार मध्ये. 51 धावसंख्या ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स आपण पाहतोय. न्यू बॅटर श्रवण ठाकरे, मनोज जाधव, साकीर होती, जुनेद बगदादीला गोलंदाजी मार्कवरती आहे. बॅक साइड थर्ड आपण जर पाहिलं तर तेवढं स्ट्रॉंगली नाही आहे, मात्र सिंगल येते. एक सिंगलच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती. ब्रँड एम्बेसेडर पाहू शकाल अमोल पाटील यांचं मात्र प्रत्येक प्रेक्षक इथं वेट करतोय. आम्हाला देखील कॉल येत आहेत की अमोल पाटील केव्हा मैदानाच्या आतमध्ये येईल. नुकताच मी म्हटलं की खऱ्या अर्थानं संतोषदादा मडवी यांचा देखील कॉल आला होता की अमोल पाटील जेव्हा मात्र मैदानाच्या नक्कीच आमच्याकडनं शुभेच्छा असतील. धन्यवाद संतोषदादा मडवी, मॅन फ्रॉम सांदीप. दादा आपलं देखील मनापासून आभार.
राजे भोसले यांच्याकडनं श्रवण ठाकरेच्या प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचे क्रॅश मध्ये. काय बात आहे राजे. श्रवण ठाकरे या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे प्रायोजक. इथे मात्र लो फुटच बॉल ऑन साइडला खेळत साईनाथ पष्टे त्या ठिकाणी फील्ड करताना आपण पाहतोय. 2 धाबा इथे मात्र सहज कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धाब्याच्याच मदतीनं स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर 56 या धावसंख्येवरती आहे. चांगली बॅटिंग तर झाली आहे. आता आपण पाहिलं तर 4 ओव्हर इथे आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपण पाहतोय षटक कंप्लीट झालंय. पंच ओव्हर कंप्लीट झाली आहे. ओव्हर कंप्लीट झाली आहे. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल डॉट, चौथ्यावरती 2, पाचव्यावरती सिंगल आणि 6व्यावरती 2 धावा. ओव्हर कंप्लीट झाली आहे. अंतिम ओव्हर. त्यानंतर आपण जर पाहिलं तर यानंतर होणारी मॅच श्री बालाजी आणि श्री चतुर्भुज. साई बालाजी आणि श्री चतुर्भुज आपण दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बस मध्ये या. वीर एंटरप्राइजेसचे मालक आणि युवा डासिंग डायनापासून युवा उद्योजक भिवंडी आपण पाहिलं नक्कीच मालबेडी भूषणजी घोडविंद यांच्याकडनं श्रवण ठाकरेच्या देखील प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धन्यवाद आपलं देखील भूषण घोडविंदे. साई बालाजी आणि श्री चतुर्भुज आपण नक्कीच कॅप्टन्स यायचं आहे. या इनिंग नंतर लगेच टॉस केला जाईल. बॅक साईडला आपण जर गाड्या पार्क करून आपण जर लाईट ऑन नका ठेवू. इथे आपण पाहिलं तर नक्कीच बॅक साईडला कोण असेल बाईक किंवा फोर व्हीलर असेल आपण किंवा आपले ग्लास असतील ते आपण खाली करायचे. सिक्स बॉल ऑन प्लस गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज आदेश मनुष यादव आतापर्यंत 25 धावांत खेळतोय. दीप एक्वा प्रॉपर्टी पाहू नक्कीच दीपकजी पाटील या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत दीपक पाटील. वेलकम वेलकम वेलकम. हलक्यात त्यांना पुश करण्याचा प्रयत्न केलाय. स्वप्नाचा वापर करतो मनोज यादव कारण त्याला माहिती एका साईडनं श्रवण ठाकरेला साईक द्यावी लागेल. आता जरी विकेट जरी गेली तरी मात्र उर्वरित बॉल मध्ये अमल पाटील जर आला तर मॅच वेगळं स्वरूप असू शकेल. आपण जर पाहिलं इथे धावसंख्या आता एक सिंगल येते 55 या धावसंख्येवरती आहे. नेक्स्ट बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप आपल्याला पाहिलं तर नक्कीच व्हाईट बॉल. थोड्याच वेळेला खूप सारे नक्कीच प्रेक्षक देखील या स्पर्धेला पण तुम्हाला नक्कीच चव बाजून पाहायला मिळतील. कारण जसं आपण पाहिलं तर संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर मात्र एक मनमोकळे पण हवा असतो प्रत्येक व्यक्तीला. आणि क्रिकेट कुठे ऑन नाईट मध्ये ते पाहण्याकरता दूरपर्यंत आपला प्रवास करू इथपर्यंत मात्र नक्कीच क्रिकेट रसिक पोहोचतायत. यावेळी मात्र स्लाइस करायचं होतं चेंडू हवेमध्ये फटकाय ते बसलाय मात्र पकडो कॅच तो मॅच. श्रवण ठाकरे या स्पर्धेचे आयोजक त्यांना मात्र संधी मिळते. ग्राउंड तरी म्हणतोय की नक्कीच रोहन पाटील की ग्राउंड आणि मेहनत केली तुम्ही खूप मोठी मेहनत घेतली आहे म्हणून ते ग्राउंड देखील त्यांचा साथ देत आहे. आणि आपण जर पाहिलं तर ते सेल देखील ड्रॉप होतोय. विकेट मात्र झाली नाहीये. अनुष जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 57 वरती पोहोचली आहे. 1 विकेट अँड 57 रन इन द कार्ड. ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स संपादन. चला साई बालाजी संघाचा कर्णधार आणि श्री चतुर्भुज दोन्ही टीम्स आपण कॅप्टन टॉस करण्याकरता आपल्याला अंतिम पुकार असेल. मान्यवरांच्या शुभ असते नक्कीच आपण टॉस बॉक्स मध्ये रोहन पाटील जॉईंट होतील आणि तिथे मात्र नालवीचा कॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल क्रमांक 3 थोडी खेळायचा प्रयत्न केलाय मनोज जाधवच्या बॅट मधनं चेंडू मध्ये पाहू शकाल. स्क्वेअरला चाललाय सिंगल तर आली आहे. दुसरा धावचा प्रयत्न मात्र इथे केला जात नाहीये. श्रवण ठाकरे इथे दर्शवताना की वेट कोण खेळायचा आहे. एक सिंगलच्याच मदतीनं स्कोर कार्ड 58 या धावसंख्येवरती पोहोचले. 58 या धावसंख्येवरती आहे. भूषण गोडविंदे यांच्याकडनं 500 रुपये आहेत. राजे यांच्याकडनं जवळ 200 रुपये आहेत श्रवण ठाकरेच्या प्रति षटकाराकरता. आता राजे वाट पाहत आहेत. इथे मात्र राजेंच्या हात देखील डोक्यावरती आहेत की श्रवण ठाकरेच्या बॅट मध्ये केव्हा षटकार येईल.
भूषण गोडविंदे शपळून खेळला होता हॉपसमच्या बाहेरचा बॉल. अपील तर चांगली होती मात्र हॉपसमच्या बाहेरचा बॉल. फक्त सिंगल. क्या बात आहे मिस्टर आदेश, काय गोलंदाजी केली आहे अंतिम ओव्हर्स मध्ये. शिवा मात्र कर्णधाराने दिली जबाबदारी खऱ्या अर्थानं अर्थ दिलं गेलं. असं वाटतं होतं 60 ते 65 धावा नक्कीच येतील. म्हणजे आतापर्यंत 4 बॉल आणि 59 धावसंख्येवरती आहे. 4 बॉल आणि फक्त 4 धावा दिल्या गेल्यात. एक चौकार नाही षटकांनी इथे मात्र मनोज जाधव येणाऱ्या शेवटच्या 2 बॉल वरती मोठा असो खेळेल का निश्चित पाहायला मिळेल. बॉल क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती आहे. राईट मोडतो विकेट. इथे मात्र डाऊन दी ग्राउंड खेळला गेलाय. सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोपर्यंत खेळा जाईल तोपर्यंत नक्की सुपर पाहू शकाल. 2 धावा 5 बॉलचा खेळ ते आपली चालेल. 2 धावेच्या सायन स्कोर कार्ड इथे मात्र जवळ पोहोचतंय 61 या धावसंख्येवरती. मग स्थितीमध्ये आहे धावसंख्या टोटल जर पाहिली तर त्या क्लायमेटमध्ये आणि या मुवमेंटमध्ये आपण जर पाहिलं हवा देखील शांत झाली आहे. एक संतगणीचं वातावरण तुम्ही अनुभवता या स्पर्धेच्या माध्यमातून. 4था दिवस तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अंतिम बॉल बाकी आहे. बॉल क्रमांक 6 बॉल क्रमांक 30. यावेळी मोठा सोकाळाचा होता पुन्हा पाहू शकाल. स्क्वेअरला बॉल सिंगल दुसऱ्या धावीचा प्रयत्न. तिसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. 5 ओव्हरचा खेळ ते कंप्लीट झालाय. धावसंख्या या 2 धावेच्याच मदतीनं 63 धावसंख्या ती पोहोचली. विजयाकरता 64 धावांचं आव्हान आहे. आणि आपण जर पाहिलं तर 31 धावांवरती नाबाद पारी मनोज जाधव मला परततोय. तर आपण जवळ टॉस बॉक्स मध्ये जिथे आपण जर पाहिलं तर नक्की साई बालाजी टीमचे कर्णधार आणि श्री चतुर्भुज संघाचे कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित येतील. राजेंद्रजी घोले आणि घरज साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित यायचा आहे विना विलंब नाणेफेकी करता. राजेंद्रजी गोळे आमचे बंटी मामा या नावाने प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांची सुकन्या नुकतीच डॉक्टर झालेली आहे अशी माहिती आमच्यापर्यंत मिळालेली आहे. लवकर एक स्पेशल पार्टीचं आयोजन केलं जाईल. तिला सुद्धा पुढील वाटचाली करता शुभेच्छा आहेत. साईबालाजी चॅम्पियन संघाचे संघनायक विनंती असेल आपण त्वरित यायचं आहे. मिलिंदजी बागुल धावत यायचंय थोडं. हार्दिक स्वागत. नाण्याची ओळख तर दोन्ही संघांना आहे. एका बाजूला गुड मॉर्निंग क्लब आणि एका बाजूला भूमिक स्पोर्ट्स. राजेंद्रजी गोळे आणि घरज साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर साहेब आलाय चॅम्पियन संघाचा कॉल. GM गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग आलेला आहे.
आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणताही खेळाडू कोणताही संघ हा पारितोषिक जर पटकावला तर मात्र त्याला घरज साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तर सर्व संघ मालक आणि खेळाडूंना सूचना आहे, भोजनाची व्यवस्था आणि भोजन सुरू झालेलं आहे. मनामध्ये निसंकोच बाळगता सर्वांनी भोजन करून घ्या ही मात्र विनंती आहे. भोजनाची व्यवस्था ठीक आपल्या मुख्य मंचाच्या मागे तिथे जयराम भाऊ, संजय आणि देसले तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते तुम्हाला भोजन दिलं जाईल. अतिशय चविष्ट असे भोजन आपण पाहतोय. आणि यशस्वी रिसॉर्टचे यशस्वी मॅनेजर महेंद्र पाटील, अगदीच चांगली भूमिका त्यांनी भोजनाचं नियोजन स्वीकारलेलं आहे. आणि यशस्वी रिसॉर्टचे खंबीर शिलेदार आहेत संजय जाधव, जयराम भाऊ आणि देसले भाऊजी, यशस्वी रिसॉर्टचे यशस्वी मॅनेजर. आणि 40+ मधून जो मॅन ऑफ द सिरीजचा किताब विजेता राहील त्याला मात्र वन डे ट्रिप असणार आहे यशस्वी रिसॉर्ट मध्ये. फॅमिली तिकीट असणार आहे. तुमच्या परिवारातील सदस्य 2 असतील 3 असतील आपण घेऊन या आणि यशस्वी रिसॉर्ट मध्ये एन्जॉय करा. सामन्याला सुरुवात, गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्याकरता सुधाकर शेळके, विनोद आणि रमेश हे सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी, सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स चे आयकॉन आपण पाहतोय, अमोल पाटील, रमेश बाळा जाधव आणि अगदीच श्रावण ठाकरे देखील आपण मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. पहिला चेंडू घडलंय काय तर अगदीच वेगळं चित्र पाहायला मिळतंय. प्रोटेक्शन चांगल्या रीतीने दिलं गेलंय पण एकही धाव मात्र मिळत नाहीये. असं वाटलं होतं फलंदाजाला की पंच भीमरची उद्घोषणा करतायत की काय, पण मात्र नाही, तसं काही घडलं नाही. तर पंचांनी मात्र सूचना केलेली आहे की फलंदाजांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे, त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय मात्र सुपूर्त केला जाईल. सुप्रीम कोर्टामध्ये हा निर्णय आता मात्र आलेला आहे आणि त्याची तपासणी करण्याकरता पंच करण मोरे, मॅन फ्रॉम निवळी आपण पाहतोय. इट्स फेअर डिलिव्हरी, याचाच अर्थ डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आता मात्र आपण पाहतोय भीमर की बिमारी, निघून चाललाय चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा. फ्री हिटचा इशारा आलाय. पंचांनी अगदीच एक हात गोलाकार फिरवलेला आहे, हात उंचावून, याचाच अर्थ फ्री हिट. हॅलो, भोजनाची व्यवस्था सुरू झालेली आहे. भोजन व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. सर्वांना विनंती आहे आपण निसंदेहपणे मनात संकोच न बाळगता भोजन करून घ्या. सर्व संघांना विनंती आहे
आपण सुद्धा भोजन करून घ्या. यापुढील होणारा सामना साई बालाजी चॅम्पियन आणि श्री चतुर्भुज स्पोर्ट कुडूस या दोन संघादरम्यान. धावसंख्या 7 या अंकावर. पुढचा चेंडू जोरदार प्रहार. घडलंय काय तर फ्री हिटचा चेंडू होता आणि फलंदाज सुद्धा इथून मात्र भ्रमामध्ये राहिलाय की काय. व्हॉट अ सेलिब्रेशन. अगदी स्वस्तामध्ये विकेट मिळाली आहे. हे सेलिब्रेशन आपण पाहतोय. म्हणूनच म्हटलं जातं की क्रिकेट मधील 7 शब्दामधील पहिला शब्द सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. तुमची एकाग्रता का महत्वाची आहे याचं उदाहरण पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. बाद झालेला फलंदाज विनोद जो बिलॉंग करतोय निश्चित प्रमाणे आमचे गावाकडनं आणि इट्स अ प्राइज विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय सेलिब्रेशन केलंय, काय सेलिब्रेशन केलंय. प्राइज विकेट. पण निलेश पाटील निश्चित प्रमाणे थोडेसे निराश जरूर असतील कारण की धावांचा आकडा इथून मात्र ओलांडायचा आहे तो 64 या धावसंख्येचा. आणि धावसंख्येचा आकडा ओलांडण्यासाठी एक प्रमुख अस्त्र, प्रमुख फलंदाज मात्र बाद झालेला आहे. आता मात्र स्वतः संघ मालक निलेश पप्या पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. आपण पाहतोय प्रभाकरजी पाटील सिव्हिल इंजिनियर प्रेमचे पिताश्री गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. निलेश पाटील गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ज्या रीतीने इथून मात्र सजवायची आहे ती व्यूहरचना इथून मात्र तितकीच महत्वाची आहे. महेंद्र पाटील आपण स्टेजच्या मागे संपर्क साधत त्वरित. तांत्रिक अडथळा निर्माण झालाय, त्वरित आपण जा. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू क्लीन बॉल, दांडी गोल. गोलंदाज आपण पाहतोय सुधाकर याने सांगितलंय जरी माझ्याकडनं चुका झाल्या ती भरपाई करण्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे आणि तीच भरपाई मात्र अगदी योग्य रीतीने इथून मात्र बजावलेली आहे. वॉड मॅच, वॉड क्रिकेट. नवीन फलंदाज दीपक पाटील यांना आपण पाहतोय आणि दीप ॲक्वाचे प्रोप्रायटर दीपक पाटील सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती करतोय कृपया आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुधाकर शेळके यांनी विकेटची हॅट्रिक केली तर भूषण दादा घोडविंदे यांच्या वतीने आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज. वीर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर 6171 भूषण दादा घोडविंदे सामन्याचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. दीपक पाटील इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र हॅट्रिक. घडलंय काय हे मात्र पाहावं लागेल. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असणार आहे. लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन. आणि इथून मात्र पंचांनी निर्णय सोपवलेला तिसऱ्या पंचांकडे कारण की तपासलं जाईल की चेंडू इम्पॅक्ट लाईन वरती पडलाय की नाही आणि त्यानंतर इथून मात्र योग्य तो निर्णय इथून मात्र दिला जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पंच करण मोरे मॅन फ्रॉम निवळी आपण पाहतोय. तर पंच विक्रम नाईक सर जिथे टप्पा पडलाय तिथे मात्र गोलंदाज जो आहे तो समोर आलाय त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर जे डिसिजन देतील तो अंतिम असेल आणि पंचांनी बाद घोषित केलंय. याचाच अर्थ फलंदाज दीपक याला परतावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. पंचांचा निर्णय अंतिम आहे याची आपण नोंद घ्या. अगदी जर आपण पाहिलं तर
आपण ऑपरेटिंग रूम मध्ये इथून मात्र तपासलंय की गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतोय तेव्हा मात्र जो जिथे चेंडू टप्पा पडलाय ते मात्र गोलंदाज समोर आलाय, त्यामुळे क्लिअर स्टिक जे टेलिव्हिजन आहे तो चेंडू टप्पा कुठे पडलाय ते मात्र दिसलेलं नाहीये. त्यामुळे तिसऱ्या पंचाने जो निर्णय दिलाय तो मात्र ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम आहे. दोन्ही पंच फक्त बॉलिंग एंड वरती येतील, बाकी कोणी येऊ नका पंचांशी चर्चा करण्याकरता. तीन पंच आपापसामध्ये योग्य ती चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय जेव्हा आमच्यापर्यंत येईल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तर लक्षात घ्या पंच आपल्या जागेवरती येतील आणि विनंती असेल योग्य तो निर्णय आपण कृपया आमच्यापर्यंत पोहोचवा. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत पंच विक्रम नाईक सर. तर तो निर्णय काय आहे तो आपण पाहतोय.
संघमालक निलेश जी पप्पा पाटील, आपण कृपया मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. फक्त संघमालक, इतर कोणी येऊ नका. ओके, तर पंचांचा अंतिम निर्णय आहे. इट्स नो बॉल अँड फ्री हिट, म्हणजे याचा अर्थ या चेंडूवरती 2 धावा ग्राह्य धरल्या जातील. नो +1. पंचांना विनंती आहे, सामना कृपया थांबवा. थोडे खेळाडूंना मैदानाच्या बाहेर येऊ द्या, पंचांना सुद्धा येऊ द्या. मनाचा मोठेपणा आणि अगदीच तो या वेळेमध्ये पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाले फुलकावरती एकंदर 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या 9 धावा आपण पाहतोय, 9 रन्स ऑन द बोर्ड. चुकी होऊ शकते, माणूसच आहात आपण, तुम्ही आम्ही माणूसच आहोत, त्यामुळे थोडं समजून घ्या. यावेळेस मात्र शफल क्रॉस आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दर्जेदार, नाव आहे रुपेश, चेंडूची फेकी करतोय आणि तत्पूर्वी धावा जोडल्या जातात त्या 2, आणि या 2 धावेच्या वरतीने धाव फलक जाऊन पोहोचतंय. धाव संख्या आहे 11 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढचा चेंडू, फसवा चेंडू, लालच बुरी बला आहे. इन वॅकेंट एरिया मधून चेंडू निघून चाललाय. सीमा पार आहे की नाही हे मात्र पाहावं लागेल. तर हा आहे चौकार. जोडल्या गेल्या त्या 4 धावा आणि या चौकाराच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती आपण पाहतोय 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट, गरंगळत चेंडू निघून चला डिबॅकवर्स केले क्षेत्रामध्ये. धडपड 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 पुन्हा एकदा पाहायला मिळते. ढुंडो ढुंडो रे साजना. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या एकंदर 17 रन्स ऑन द बोर्ड. वॉड क्रिकेट, काय खेळ रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. लक्षाचा पाठलाग करायचा आहे 64 या धाव संख्येचा
आणि त्यापैकी पहिल्याच षटकामध्ये 17 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि या दृष्टिकोनातून फलंदाज मनोज जाधव यांनी पहिल्या इनिंग मध्ये 31 धावांची खेळी साकारली. त्याच्यानंतर अशोक कासार याने सुद्धा 23 धावांची इनिंग साकारली. काय क्रिकेट खेळले दोन्ही फलंदाजांनी. फक्त सिंगल डबल आणि दुहेरी तिहेरी आणि चौकार याच्यावरती भर दिलाय. धावसंख्या आहे 17 रन्स ऑन दी बोर्ड. प्रेक्षक सुद्धा इथे जमलेले आहेत, खेळाडू सुद्धा आहेत. सर्वांना विनंती आहे निसंकोचपणे सर्वांनी भोजन करून घ्या. कोणताही मनामध्ये शंका ठेवू नका. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाजाला आणलं गेलंय. गोलंदाज अभिजित ठाकरे बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. 45 प्लस चे प्लेयर आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय आणि हे पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. यदा कदाचित जर 45 चे प्लेयर 17 धावा फलकावरती आहेत, जर बाद झाले तर मात्र षटक तिथेच मात्र संपुष्टात येईल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कोऑर्डिनेशन कुठेतरी योग्य नाही, त्यामुळेच झेल सुटलाय की काय. क्षेत्ररक्षक झेपावले होते माऊली कलेक्शनचे प्रोप्रायटर मारुती पाटील आणि त्याचप्रमाणे श्रवण ठाकरे यांची सुद्धा धाव पाहायला मिळाली. योग्य कोऑर्डिनेशन नाही आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 2 धावेच्या 1 धावेच्या बढतीनं 18 या अंकावरती. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न. निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. पेस ऑफ बॉलिंग. अगदीच जर आपण पाहिलं तर होम ग्राउंड वरचा सराव किती महत्वाचा आहे हेच ओल्डी गोल्डी च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. ओल्डी गोल्डी स्पोर्ट विपक्षात केबीजी खानिवली. यावेळेस मात्र फटका फसलाय. निघून चालला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक अशोक कासार यांना आपण पाहतोय. अध्यक्ष आहेत सॉरी रमेश जाधव तिथे होते. त्यांच्या माध्यमातून चेंडूची फेकी. धावसंख्या 1 धावेच्या बढतीनं धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 अंकावरती. ज्ञानेश्वरजी शेळके यांना आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस मात्र पुढे सरसावत मारुती पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. दीपक बॅक टू द डगआउट. फलंदाज नरेश पाटील यांना आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता आलाय. एसपी ट्रॉफी बिलोशी चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्याचप्रमाणे शिक्षक गौरव चषक या अनेक स्पर्धांमध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे मिस्टर नरेश पाटील यांना आपण पाहतोय. मॅन इन व्हाईट कॅप. ज्ञानेश्वर शेळके यांना आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. रमेश बाळा जाधव यांना आपण पाहतोय कव्हर पॉइंट मध्ये. श्रवण ठाकरे बॅकवर्ड झोन मध्ये आहेत गले रिजन मध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय 1 धाव जोडली जाईल मिस्टर नरेश पाटील यांच्या माध्यमातून. 1 धावेच्या वरतीनं धावफलक आपण पाहतोय 20 या अंकावरती. आपला अकाउंट ओपन केलं 1 धावेनं. फलंदाज
नरेश पाटील. समवेत आहे फलंदाज रमेश. यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजाने बाद यष्टीरक्षकाने बाद केले की नाही हे मात्र पाहणं महत्वाचं राहील. आणि आता मात्र पंच सुरेश घरत सर आपलं बोट उंचावतायत. फलंदाज बाद, विकेटचं पतन. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय आणि धावा आहेत फलकावरती फक्त आणि फक्त 20 धावा. याचाच अर्थ 18 चेंडू 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 44 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्क्रीन. धावसंख्या आहे फलकावरती 20. या षटकामध्ये कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते. 3 धावा आणि 2 विकेट इथून मात्र खर्च केलेले आहेत. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब मधून जर आपण पाहिलं तर निश्चित प्रमाणे संतोष श्रीधर पाटील आमचे भाऊजी संतोष चिकन सेंटर या नावाने प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व सामन्याचा आनंद घेत आहेत. गोलंदाज ज्ञानेश्वर शेळके यांना आपण पाहतोय गोलंदाजी करताना. तर पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल जे 2 संघ एकमेकांविरोधात लढणार आहेत. साईवाले चॅम्पियन आणि श्री चतुर्भुज स्पोर्ट कुडूस. ओल्डी गोल्डी संघाकरता मात्र विशेष पारितोषिक आलंय. वीर एंटरप्राइजेस 6171 भूषणदादा घोडविंदे यांच्या वतीने ओल्डी गोल्डी स्पोर्ट संघातील गोलंदाजांनी जर लगातार 2 चेंडू 2 विकेट जर मात्र घेतले तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. भूषणदादा घोडविंदे ऑनलाईनच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेतात. ज्ञानेश्वर शेळके पुढचा चेंडू. यावेळेस मात्र नरेश पाटील याच्या बॅटमधनं चेंडू चाललाय. आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकच धाव नरेश पाटील याच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 या अंकावरती. ओल्डी गोल्डी ग्रुपचे सर्व मेंबर्स इथे आलेले आहेत. संघाला पाठबळ देण्याकरता पाठीराखे आहेत. आणि विशेष म्हणजे दीपकजी पाटील सामन्याचा आनंद मात्र अगदी पावलोपावली मोजत घेताना आपण पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाज तयार ज्ञानेश्वर शेळके. यावेळेस मात्र फटका बसलाय. मोठा मासा गळायला लागेल की काय. आणि हो सेलिब्रेशन सांगून जात आहे. ही विकेट किती महत्वाची होती आणि त्या विकेटचं नाव आहे साई पष्टे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय श्रीराम मस्कर. मागच्या मॅचचा हिरो. आता मात्र कशा रीतीने कामगिरी करेल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. संथ गतीने मैदानामध्ये खेळ आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना संघांना संघमालकांना विनंती आहे. भोजन सुरू झालेलं आहे. आपण भोजन करून घ्यावं ही मात्र नम्रतेची विनंती. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर निघून चाललाय चेंडू. सीमा पार जोडला जाईल. स्कोर बोर्ड मध्ये षटकार 6 धावा. विकेटची हॅट्रिक षटकाराच्या हॅट्रिक करता घरत साहेबांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. याचा सुद्धा उल्लेख इथून मात्र करावाच लागेल. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू इथून मात्र हाताळला जाईल. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलाय. अगदीच खेळपट्टीच्या
रेषेच्या बाहेर चेंडूची हाताळणी आणि त्याच कारणास्तव पंचांनी इथून मात्र नोची उद्घोषणा. फलंदाज अगदीच सज्ज असेल फ्री हिटचा चेंडू खेळण्याकरता. फ्री हिटची संधी आहे. यावेळेस मात्र फटका खेचलाय. इट्स अ पुल अँड पॉवरफुल. निघून जाईल चेंडू सीमारेषे बाहेर. गुल षटकार. षटकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या अंकावरती. फ्री हिटचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर षटकार. षटकाराच्या बढतीनं 34 या अंकावरती धावफलक आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 64 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. याचाच अर्थ अजूनही 30 धावांची गरज आहे उर्वरित शिल्लक चेंडूंमध्ये. यावेळेस मात्र ज्ञानेश्वर शेळके यांचा पुढचा चेंडू. इट विल बी द व्हाईट बॉल. विल बी द व्हाईट बॉल. ICC नियम क्रमांक 25 ला अनुसरून इथून मात्र पंचांनी घोषित केलंय हा चेंडू मात्र वाईट आहे. 35 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच तपासतायत की चेंडू मात्र अवांतर आहे की नाही आणि पंच करण मोरे आमच्या समवेत जोडले जातील. तपास जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. अगदीच चेंडू जो आहे इम्पॅक्ट लाईन वरती आपण पाहतोय म्हणजे अगदीच क्रीजच्या बाहेर जर चेंडू असता तर मात्र पंचांनी नो घोषित केलं असतं. अवांतर एक धाव इथून मात्र जोडली जाईल. धावसंख्या आहे फलकावरती 36 रन्स ऑन द बोर्ड. लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत आपण पाहतोय 4 आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि निश्चित प्रमाणे वाईट चेंडू आहे त्यामुळे फ्री हिट नसणार आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती धावा आहेत फलकावरती 35 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या 36 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपण पाहतोय ज्ञानेश्वर शेळके यांना आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी म्हणता येणार. षटक थोडस लांबवलंय. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय. चेंडू मैदानाला गुदगुल्या करतोय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाईल. नेव्हर टेक अ चान्स ऑन मिसफील्ड आणि घडलंय काय तर फलंदाज बाद. विकेटचं पतन. मोठा मासा गळाला. मिस्टर नरेश पाटील बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. फलंदाज दीपक पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय. चेंडू निघून चाललाय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर इथून मात्र जोडली जाईल ती फक्त ना फक्त एक धाव आणि अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती आपण पाहतोय. एकूण एकंदर धावा आहेत त्या 38 धावा. 38 रन्स ऑन द बोर्ड आणि आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता. रिमेनिंग 12 बॉल्स अँड 26 रन्स टू विन. दरम्यान शुभागमन झालेला आहे ज्यांच्याबद्दल आम्ही नेहमीच म्हणतो अजित शेख तेरी तू देख.
वेलकम. 38 रन्स ऑन द बोर्ड. 12 चेंडू 26 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. उद्याच्या दिवसामध्ये ठीक 4 वाजता पहिला सामना रंगणार आहे. कवाड अंबाडी असोसिएशन अंतर्गत जो सामना आपण बाकी ठेवला होता, गावदेवी कोलिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळण्याकरता संघ सज्ज आहे सिकंदर स्पोर्ट्स महापोली. ठीक 3:45 आपण रिपोर्टिंग करायची आहे आणि 4 वाजता सामना सुरू होईल. अगदीच जर आपण पाहिलं भूतो न भविष्यते अंबाडी विभागामध्ये डे नाईटची स्पर्धा, त्याचा उद्याच्या दिवसामध्ये सांगता सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अगदीच जेव्हा जेव्हा स्पर्धा पुढे पुढे सरकते आणि जेव्हा अंतिम दिवस येतो तेव्हा मात्र आठवायला लागतात सुरुवातीचे दिवस. गोलंदाज तयार. अमोल पाटील याला आणला गेलाय. प्रमुख टमकाड आहे ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स या संघाचा. फलंदाज सामना करताना आपल्याला पाहायला मिळेल श्रीराम मस्कर. श्रीराम मस्कर यांना आपण पाहतोय स्ट्राईक वरती. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर जोरदार प्रहार झालाय आणि अगदीच येथून मात्र जर आपण पाहिलं तर बंदुकीतून गोळी निघावी तसा मात्र चेंडू निघून गेलाय सीमा पार. 4 धावांकरिता नशिबाचा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदीच फलंदाजाला सुवर्ण संधी होती पण त्याच्या हाताला चेंडू मात्र सांगून गेलाय. इट्स अ टाटा गुड बाय. 4 रन्स चौकार. समीकरण आता मात्र बदलेल. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. 1-1 बाय 2-2. 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगताना पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. यावेळेस मात्र पुढचा चेंडू निघून चालला. चेंडू बॅकवर्ड झोन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि धाव मिळते ती मात्र फक्त ना फक्त 1. एका धावेच्या बढतीने धावफलक इथून मात्र पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे 43. 43 रन्स ऑन द बोर्ड. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ क्रिकेट. चेंडू गणिक इथून मात्र जर आपण पाहिलं तर संघर्ष आहे, संयम आहे. या सर्व काही गोष्टी इथून मात्र समजावणं हे तुमच्या आमच्या करता तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच क्रिकेट हा चुरशीचा खेळ म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय फलंदाज सामना करताना आपल्याला पाहायला मिळेल दीपक. मिस्टर दीपक फलंदाजी करता. बॅटिंग स्टँड वरती अगदीच चेंडू जो आहे तो वळण घेताना पाहायला मिळाला आणि चेंडू जो आहे तो अगदीच मधल्या यष्टीच्या वरून ट्रॅव्हल झालाय. त्यामुळेच निसंदेहपणे पंचांनी सुद्धा सांगितलंय की चेंडू जो आहे तो यष्ट्यांच्या वरून निघून गेलाय. त्यामुळेच निर्धाव चेंडूची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल. यावेळेस मात्र फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. यष्टीरक्षक सुद्धा झेपावलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावा जोडल्या गेल्यात त्यातून. चांगलं प्रोटेक्शन आहे आणि या 2 धावेच्या बढतीनं 1 शॉट. हो दुष्काळात 13वा महिना याचाच अर्थ एकच धाव अंकित केली जाईल आणि या एका धावेच्या बढतीनं धावफलक पुढे सरकेल 44 धावा. 44 रन्स ऑन द बोर्ड. नेल्सन फिगर जिसके आगे भी 4 और पीछे भी 4. 44 धावा आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू यावेळेस मात्र कंट्रोल हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. अधिक एक मात्र काही नाही आणि एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती आपण पाहतोय 45 धावा. एकंदर 7 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि जिंकण्याकरता 19 धावांची गरज आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 45.
वॉट अ क्रिकेट, वॉट अ ट्रॅजेडी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निलेश पप्प्या पाटील संघ मालक आहेत. ओल्डी गोल्डी ग्रुप, ओल्डी गोल्डी स्पोर्टचे संघ मालक आहेत. यावेळेस मात्र ज्युसी फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पण फलंदाजाने ओळखलं. या चेंडूवरती आपल्याला सावध पवित्रा स्वीकारणं गरजेचं आहे. आणि अगदीच लेग अंपायरने मागणी केलेली आहे की चेंडू जो आहे तो बिमर आहे की नाही हे मात्र तपासावं, आणि त्याकरता तपासणी केली जाईल. तिसरे पंच आमचे दाखल होतील. करण मोरे, मॅन फ्रॉम निवळी. अगदीच एकूण एक पद्धतीने योग्य निर्णय इथून मात्र तपासला जाईल. त्यामुळेच कदाचित वेळ गेला तरी हरकत नाही, पण लेट टू लेट अप टू डेट डिसिजन दिला जाईल. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही, कोणत्या खेळाडूवरती अन्याय होणार नाही, हीच भूमिका ऑक्शनच्या आधीपासून श्रवण ऑर्गनायझिंग कमिटीची राहिलेली आहे. आणि त्यामुळेच इथून मात्र तपासलं जाईल. तर इट्स नो बॉल, म्हणजेच याचा अर्थ गोलंदाजाला चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल. आणि आता मात्र फ्री हिट असेल. फलंदाजाकरता सुवर्ण संधी आहे. आणि आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलोय. आपण पाहतोय नो +1, 2 धावा अंकित केल्या जात आहेत. म्हणजेच 7 चेंडू आणि आता मात्र 17 धावांची गरज आहे. वॉट मॅच. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तुषार पाटील यांचं शुभागमन झालंय. वॉरेट प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा मागील 2 वर्षामध्ये बोलबाला राहिलाय, तुषार पाटील आपलं हार्दिक स्वागत. बिग बॅश 40+ लीग मध्ये निर्णायक चेंडूकडे वाटचाल. फ्री हिटचा चेंडू आलाय मात्र निर्धाव, डॉट बॉल. आणि आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 17 धावांचं. कोणता गोलंदाज वापरला जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. यापुढील होणारा सामना साई बालाजी आणि श्री चतुर्भुज स्पोर्ट कोर्स दोन्ही टीम्सने सज्ज राहायचंय. साई बालाजी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. फलंदाजी की गोलंदाजी. मिलिंदजी बागुल, डिसिजन आपण पेंडिंग ठेवला होता, पण तो आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेला नाहीये. तर प्लीज अंतिम निर्णय कळवा. सहा चेंडू आणि 17 धावांची गरज. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवले. तर वीर एंटरप्राइजेस भूषणदादा घोडविंदे 6171 यांच्या वतीने आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज. बी रेडी बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. भरपूर वेळ या सामन्यामध्ये खर्च झालाय. 1.5 तास तब्बल खर्च झालेले आहेत अशी माहिती सुमित जाधव या आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आणला गेला. यावेळेस मात्र दर्जेदार गोलंदाजी. 5वा चेंडू डावखुऱ्या हातानं ज्या गोलंदाजाला बाद करायचं होतं त्याच गोलंदाजाला इथून मात्र बाद केलंय. फलंदाजाला बाद केलंय. गुड पीस ऑफ बॉलिंग. दर्जेदार गोलंदाजी.
गोलंदाज मनोज याला आपण पाहतोय आणि अगदीच दक्ष पद्धतीने डावखुऱ्या हाताची त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर अगदीच आगळी वेगळी आर्म ऍक्शन आहे आणि चतुराई भरी गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज विनायक भोसले फलंदाजी करता आलाय. कोण विसरेल विनायक याला ऑक्शन मध्ये तब्बलला च्या करता बोली खूप उशिराने लावली गेली होती, पण आता मात्र भूमिका महत्वाची बजावावी लागेल. यावेळेस मात्र फटका चांगला खेळला गेला. निघून चालला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. अखेर शेवटपर्यंत चेंडूला रोखलंय क्षेत्ररक्षक आहे श्रावण ठाकरे आणि चेंडूची फेकी केलेली आहे आपण पाहतोय मनोज जाधव यांनी आणि तब्बल 2 धावांपासून इथून मात्र वंचित ठेवलंय केबीजी स्पोर्ट खानिवली या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 49 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि धावसंख्या 15 धावांची अजूनही गरज आहे. वॉड मॅच वॉड क्रिकेट. यावेळेस मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू डॉट बॉल. दबाव आणि स्पष्ट दबाव जाणू लागलाय केबीजी स्पोर्ट खानिवली संघाच्या फलंदाजांवरती. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर अचूक नेम हेरला जाईल की नाही, पण मात्र नाही. विनायक भोसले धावचिच्या स्वरूपामध्ये बाद. विकेटचं पतन आपण पाहतोय. आल्या पावली 2 चेंडू खेळल्यानंतर माघारी परतावं लागतंय आणि आता मात्र आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50 या अंकावरती आणि आता मात्र समीकरण काय आहे तर 3 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण आहे. थोडस अपडेट उशिराने होत आहे कारण की वीज पुरवठा आहे तो खूप लांबून आला आपल्यापर्यंत, त्यामुळेच अपडेशन थोडस लेट होत आहे. 2 चेंडू 14 धावांची गरज. 50 धावा फलकावरती आहे. नवीन फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती जर मोठा फटका आला किंवा काय चमत्कार घडला तर मात्र नमस्कार पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आता मात्र 1 चेंडू आणि 14 धावेची गरज. जुनैद बगदादी आपण पाहतोय आणि अखेरची जोडी खेळपट्टीवरती आहे आणि अखेरचा चेंडू हाताळला जाईल आणि अखेरची विकेट सुद्धा खेळपट्टीवरती आहे. कदाचित 40+ बिग बॅश लीग मध्ये पहिला ऑल आउट होणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल का की जुनैद बगदादी या चेंडूला सन्मान देईल. ओहो चेंडू हवेत आहे आणि आता मात्र 1च धाव इथून मात्र जोडली जाईल आणि एकंदर जर का आपण पाहिलं तर मात्र म्हणावं लागेल ओल्डी गोल्डी स्पोर्ट्स संघ विजयी झालाय आणि त्या 12 धावांनी इथून मात्र त्यांनी विजय प्राप्त केला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. तर ज्या संघांचा सामना झालाय त्यांनी लगेचच भोजन करून घ्यायचंय आणि ज्या संघांचे सामने अजूनही शिल्लक आहेत त्यांनी सुद्धा भोजन करून घ्या कारण की भोजनाची वेळ सुद्धा आपल्याकडे मर्यादित आहे, याची नोंद घ्या. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जात आहोत आणि या सामनावीराचा पुरस्कार जाईल. ते नाव आहे मिस्टर मनोज जाधव
31 धावांची खेळी. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी फलंदाजी. मिलिंद बागुल यांचा संघ साईबाला चॅम्पियन यांनी फलंदाजी स्वीकारलेली. क्या बात आहे. ट्रम्प कार्ड ओल्डी गोल्डी स्पोर्ट कडून जर आपण पाहिलं तर मनोज आहे, असंच म्हणावं लागेल आता मात्र. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. सामनावीराचा पुरस्कार जातोय खेळाडू मनोज जाधव याने चांगली फलंदाजी केली होती.